स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। ढालगाव तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली इथं दिनांक 20 मार्च रोजी महसूल व वन विभागामार्फत आयोजित केलेल्या सुकर जीवनमान अभियानांतर्गत विद्यार्थी, पालक यांच्यासह सर्व गरजू नागरिकांना जातीचे दाखले वाटप करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं होतं। ढालगावच्या सर्कल डॉक्टर सौ वैशाली शेंडगे मॅडम यांनी श्री अर्चना कापसे तहसीलदार कवठेमहांकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ढालगाव सर्कलमधील ढालगाव, ढालीवाडी, इरळी, चोरोची, चुडेखिंडी, निमज, घोरपडी, दुधेगावी, शिंदेवाडी, लंगरपेठ, कदमवाडी, जांभूळवाडी, मोघमवाडी, ढोलेवाडी या गावातील विद्यार्थी, पालक तसेच गरजू नागरिकांना जागेवरच जातीचे दाखले देण्याचे काम करण्यात आले। हा कार्यक्रम ढालगाव येथील कैलासवासी तुळसामाई शेंडगे आश्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता। यावेळी जातीचे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तहसीलदार मान्य अर्चना कापसे मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। या कार्यक्रमासाठी तहसीलदार अर्चना कापसे मॅडम, ढालगावचे सर्कल डॉक्टर सौ वैशाली शेंडगे मॅडम, पोलीस पाटील माणिक पाटील, लोकनियुक्त सरपंच संजय घागरी पाटील, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।